डबो उघडत नाही माका काय फोडणी टाकली आतमध्ये मोहरी काढायची आहे मोहरी याच्यात माका उघडत नाही म्हणून सांगताय तुमका उघडून द्या म्हणून ओके बाय उघडला जादू आहे तुमच्या हातात जादू नाही काय माहितीये तिकडे सरूची पण गडबड आहे ना तिका मला फोडणीचा भात देऊचा ती फोडणी जळली तर तुमका पण जळका भात खाऊचा लागताला म्हणून माझी घाई आहे नाही तर काय मी उघडला आता येतोय मी तू कशाला पाणी भरतेस तू कुठे काय करतोय काय तू आतमध्ये बाबा तो काय रे ए शिव बाबा हाँ बाबा सुबह सुबह कैसे आप यहाँ पे तू का पाणी भरत नाहीस तिला झेपणार का सगळं अरे सॉरी तू पाणी भरत जा तिच्या चेरी होणार नाही बाबा क्या क्या करें हम खाना बना रहे थे गौरी जी से तो स्टोव पे खाना बनता नहीं है तो हमें ही बनाना पड़ता है इसलिए वो पानी भरे ना उन्हीं के लिए टिफिन बना रहे हैं वरना यूं सुबह सुबह आंसू बहाने का शौक नहीं है हमें घरातल्या नळाला पाणी येत नाही का नहीं वो मकान मालिक ने कटवा दिया क्यों बाबा वो हम अफोर्ड नहीं कर पा रहे थे ना अब मुंबई में रह के पैसे बचाने हैं तो इतने कष्ट तो उठाने पड़ेंगे ना या अशी बचत काय कामाची कष्ट करून त्रास होतोय त्याचं काय अशा तर भलतं काहीतरी व्हायचं हिला बाबा हम तो आपकी खुशी के लिए कर रहे हैं आप जैसे पैसे बचाते हैं वैसे ही पैसे बचा रहे हैं फिर भी आप खुश नहीं है क्या चाहते हैं बाबा अरे गौरी एकटी किती राबणार एक तर तिची नोकरी त्यात घरातली सगळी कामं गंमत नाहीये आणि तिला सवय नाही या गोष्टींची बाबा हो माझी काहीच हरकत नाहीये उगाच मध्ये मध्ये बोल नकोस एवढं राबायची सवय का तुला बाबा आदत तो हमें भी नहीं है तब भी खाना बना रहे हैं ना घर के सारे काम करते हैं सफाई में भी हाथ बटाते हैं बाहर सामान लेने भी जाते हैं और क्या करें पण तू नोकरी करत नाहीस ना तिला कामाला जायला लागतं और उनसे नहीं हो रहा है तो छोड़ दे मी ओ जावई बापू काय अहो काम आवाजा म्हणून बोलवताय मी आत येवा आणि काय हो लेकीच्या संसारात काय लुडबुड चालली आहे तुमची येतोय महत्वाचं काम आहे हो ऐकून न ऐकल्यावर का करू नका हो हे बघा ना आता तुमका जळलेल्या फोडणीचा भात खाऊक लागता कळला मग माका काय बोलू नका तुम्ही जातो अच्छा था ना सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे बदामाचे तुकडे टुटी फ्रुटी डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला तो आनंद महत्त्वाचा हसत राहा आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी अभिनंदन आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी अभिनंदन काय गो हा काय झालं काय झालं काय आले मी निकाल लावून आली हो पण तिची आईच काय बोलली तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का आई
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.